आज मुंबईमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे घराबाहेर पडताना लोकलचं वेळापत्रक बघा, छत्री रेनकोट सोबतच ठेवा। 26 मे रोजी मान्सूनच्या आगमनानंतर शहरात काही भागात 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली होती आणि आज सुद्धा मुंबई आणि ठाण्यात पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे, पावसाचा अंदाज आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून घेऊयात। सचिन, आपण पाहतोय मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा अंदाज आहे, सध्या तुम्ही कुठे आहात आणि आजची मुंबईमधली काय परिस्थिती आहे? नक्कीच सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। तसेच मुंबईच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। आपण सध्या दादर चौपाटीवरती आहोत आणि इथली दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये आज जवळपास दुपारी 1च्या सुमारास हाय टाईड असून त्या दरम्यान जवळपास समुद्रामध्ये 4.94 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात आणि जशी हाय टाईडची वेळ जवळ येते तसं आपण बघतोय की समुद्राला उधाण येताना आपल्याला दिसून येते। पहिल्याच पावसामध्ये मुंबईची अक्षरशः दाणादाण उडालेली होती, लोकांच्या घरामध्ये, रस्त्यावर, रेल्वे रुळावर, एवढंच काय तर मेट्रो स्थानकात देखील पाणी शिरल्याचं आपल्याला दिसून आलं आणि तशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये म्हणून आता पालिकेकडून उपाययोजना देखील करण्यात येतात। आपण बघतोय की सगळ्याच यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे आणि मुंबईच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा। अगदीच या संदर्भातले अपडेट पुढे घेत राहू सचिन, धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सर्व माहितीसाठी।